तर मनीषा म्हैसकर यांच्या या अनुभवावर सत्ताधाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूयात. म्हैसकरने इतक्या नंतर आपला खुलासा करणं हे सरकारी अधिकारी म्हणून योग्य नाहीये. एखाद्या मंत्रालयामध्ये कोण सचिव असावा कोण नसावा हा मंत्र्याचा अधिकार असतो. म्हणून आता जरी मंत्रालयात पाहिलं तर बहुतेक महिला या मंत्रालयात काम करतात. म्हणून एखाद्या महिलावर अन्याय करण्यासाठी हे वक्तव्य केलं असं म्हणणं सुद्धा गैर आहे. म्हणून महिलांचा सन्मान करणं हे महायुतीचं काम आहे. त्यांचा अपमान करणं हे संस्कृती आमची नाहीये. अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स पाकिस्तानात दाखल. इस्लामाबादमध्ये पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांच्याकडून स्वागत. इराण अमेरिकेची इस्लामाबादेत शांती वार्ता. इस्लामाबादमधील चर्चेआधी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी. केवळ या चर्चेसाठी इराणचं उरलं अस्तित्व, कोणत्याही परिस्थितीत हॉर्मुझ सुरू करावं लागणार, ट्रम्प यांचा इशारा. अशोक खरात आणि पत्नी कल्पना खरातची 3 बँक खाती ईडीकडून सील. सूत्रांची माहिती, ईडी आणि आयकर विभागाची भीती दाखवून फसवणूक केल्याची शक्यता. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल. अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकरांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप. माझा विभाग चालवायला महिला नको असं सांगत मला डावललं. म्हैसकरांचा महिला अधिकाऱ्यांच्या मराठी साहित्य संमेलनात गौप्यस्फोट. वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी. महिला अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनातील स्मरणिकेत शरद पवारांकडून उल्लेख. तर संप्रदायातील 60% लोकांची मांडणी. धर्मांध शक्तींना बळ देणारी पवारांचं मत. हिंगोली, परभणी, नांदेड, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के. 4.7 रिश्टर स्केलचा भूकंप. काही घरांना तडे गेल्याची माहिती. घाबरून न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन. महात्मा फुलेंची आज जयंती. संसद भवन परिसरात राष्ट्रपती, पंतप्रधान, विरोधी पक्षनेत्यांकडून अभिवादन. अभिवादनानंतर पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींची चर्चा. गगनयान मिशनद्वारे अंतराळात भारतही अंतराळवीर पाठवणार. वायुदलाच्या मदतीने इस्रोची गगनयान क्रू मॉड्यूलची यशस्वी एअर ड्रॉप चाचणी. व्हिडिओ शेअर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.